तुम्ही श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहे सॅलेड काकडीचं. त्यासाठी आपण या सगळ्या वस्तू स्वच्छ करून घ्यायला. ठीक आहे ना. त्याला पहिले आपल्याला सगळ्या गोष्टींना व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि पूर्ण स्वच्छ करायचं आहे. ठीक आहे. आपण नाही का छोटे छोटे गाजरी आणले ते बेबी गाजर, पण बघा ते चांगले नाही आहे, म्हणून मी त्यांना फेकणार आहे. आपले जे हे आलं आहे ना, याला म्हणतात अनबॉक्सिंग, राईट. त्यांना पहिले छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि पील ऑफ करायचं. म्हणजे स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला याला याचं साल काढून घ्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे. हे सगळं मी ऑनलाईन मागवलेलं आहे, जायला वेळ नव्हता म्हणून. पील ऑफ म्हणजे त्यांचं शिल्प काढायचं आपल्याला. ठीक आहे. त्यांना सगळ्यांना धुवून घ्यायचं छान. चला यांना आता छानपैकी धुवून घेऊया आपण. सांबारला पण धुवून घेऊया. आता आपण याला पील ऑफ करूया. याच्याने काय होतं, याला लागलेली माती, उरलेली माती वगैरे निघून जाते. त्यामुळे पील ऑफ केलं की छान असते. ठीक आहे. त्यानंतर आपण एक गाजर घेऊ, त्याला पण पील ऑफ करूया. गाजरालाही आपलं एक चव असते छान, थोडं गोडसर असते. आजकालचे गाजर ते चांगलेच वाटतात. आणि छोटासा आपला मुळा घेऊया. या सगळ्यांना आपल्याला छान धुवून घेतलेलं आहे आणि आता आपण पील ऑफ केलेलं आहे. पहिले आपण काय करू, या प्रकारे हे झालंय पील ऑफ. आता पहिले आपण काकडी, आता मला कशा पद्धतीची पाहिजे, तुम्हाला कशा पद्धती पाहिजे, तुम्हाला स्क्वेअरमध्ये पाहिजे किंवा लांब पाहिजे की किस केलेली पाहिजे की राऊंड पाहिजे, ते आपल्यावरती डिपेंड आहे. समटाईम्स असे पण छान वाटतात, समटाईम्स किस केलेली छान वाटतात. हे झाले आहे त्याचे पीसेस. याला ट्रान्सफर करू आणि यामध्ये थोडं मीठ घालून 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवू. ठीक आहे. आपण जे सोलून ठेवलेले गाजर आहेत आणि मुळं आहेत त्याचे पीस करून घेऊया छान. ठीक आहे. त्याचे पीस कसे करायचे आपल्याला, खूप मोठे वाटत असतील, अशी बारीक करायची.
बॅकग्राऊंड आवाज येत असेल तुम्हाला, बातम्या सुरू आहेत, अवॉइड करा बिकॉज आपण कंट्रोल नाही करू शकत ना सगळ्यांना. काय आपण आपल्या स्किलकडे लक्ष देऊ. एक न्यूज ऐकली, त्याच्यामध्ये कुणीतरी म्हटलंय की छान बारीक बारीक झालेत. छान स्क्वेअर मध्ये आले पाहिजे. आता एक सध्या आलूचं एक सुरू आहे, छान जाळीदार आलू बनवतात ते पण मी सांगेन तुम्हाला. खूप इझी ट्रिक आहे, खूप काही कठीण नाही आहे. पण ते सांगतात असं की बापरे किती कठीण आहे ही डिझाईन बनवणं. काही कठीण नाही आहे, राईट, काही कठीण नाही. ठीक आहे. पाणी निघालेलं आहे बघा. ते आपण जे कापून ठेवलेलं आहे गाजर आणि मुळा, त्याच्यामध्ये आपण ट्रान्सफर करू. पाणी निघालेलं आहे याचं, फेकून देऊ त्याला. आता याच्यात आपल्याला बेसिक मसाले ॲड करायचे आहे. ठीक आहे. क्रंच येण्यासाठी मी थोडं शेंगदाण्याचा कूट घालते आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ, काळं मीठ घालते. काळं मीठ घातलेलं आहे आपण. त्याच्यात आता साधं मीठ थोडं ऑलरेडी मिठाने धुतलेलं आहे ते आपण. थोडी साखर, त्यानंतर बेसिक मसाले जसं तिखट, आणि तिळाचं तेल. ऑब्विसली आपण ते गरम केलेलं असेल. सगळ्यांना आपल्याला मिक्स करायचं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे निंबू. ठीक आहे. याला करायचं आहे मिक्स. आणि याला गार्निश करायचं आहे आपल्याला आपल्या तिळाने. आपलं काकडीचं सॅलड तयार झालेलं आहे. खूप सुंदर वाटते, नक्की ट्राय करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. We've been waiting for so long.